नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। पुणे महानगरपालिका बोगस इंजिनियर बढती प्रकरणी आता निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी केली जाणार आहे। पुणे महानगरपालिकेत राजस्थानमधल्या विद्यापीठातनं बोगस पदव्या घेऊन इंजिनियर झालेल्या कर्मचाऱ्यांना बढती देणाऱ्या या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतनं केलेला होता। या बातमीची दखल घेत पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी बिनवडे यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत चौकशी करावी असे आदेश आता दिलेले आहेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी ही बातमी समोर आणली होती, उघडकीला आणली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट होताना दिसतोय। वैभव, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, 40 जणांच्या बढती प्रकरणाचा हा सगळा विषय होता। हा सगळा घोटाळा जो आहे तो 40 जणांमधल्या 17 जणांनी राजस्थानच्या JNA विद्यापीठातून बोगस पदविका ज्या आहेत इंजिनिअरिंगच्या त्या मिळवलेल्या होत्या। याच्यातले अनेक जण हे कनिष्ठ लेखक होते। एक जण तर बत्तीवाला आहे। बत्तीवाला याचा अर्थ ज्याच्याकडे लाईट सुरू करायची आणि बंद करायची जबाबदारी असते तो आहे। कनिष्ठ टंकलेखक आहेत, म्हणजे ज्यांना क्लर्क असं म्हटलं जातं। या सगळ्यांनी या राजस्थानच्या विद्यापीठातून JNA विद्यापीठ जे तिथून बोगस पदव्या आणलेल्या होत्या। हे राजस्थानला गेले कधी, तिथं शिकले कधी, पदव्या आणल्या कधी, याचं कारण AICTEच्या नियमांनुसार डिस्टन्स लर्निंग जे आहे ते टेक्निकल एज्युकेशनसाठी म्हणजे तांत्रिक शिक्षणासाठी डिस्टन्स एज्युकेशन योग्य राहणार नाही असा अध्यादेश जो आहे तो AICTEचा आहे। त्यामुळे या अशा पद्धतीची कॉलेजेस ही सरसकट बंद करण्यात आलेली होती आणि वेबसाईटवर या सगळ्या AICTEच्या कॉलेजेसची मान्यता जर बघितली तर या कॉलेजला AICTEच्या वेबसाईटवरती मान्यताच नाही आहे। मुळात आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शिकवणाऱ्या या कॉलेजमधनं पदविका आणल्या कशा, असा हा सगळा प्रश्न होता। तरीसुद्धा महापालिकेच्या आस्थापना विभागानं किंवा सामान्य प्रशासनानं या 18 जणांना बढती दिलेली होती आणि इंजिनियर म्हणून त्यांची नेमणूक केली जाणार होती। या सगळ्या प्रक्रियेची बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली। या सगळ्या प्रकरणाचा पालिकेच्या मुख्य सभेमध्ये सुद्धा याची वाच्यता झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जे आहेत रवींद्र बिनवडे यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी जी आहे ती आता एका निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत करण्याचे आदेश जे आहेत ते पारित केलेले आहेत। त्याच्यामुळे ज्या 18 जणांनी या अशा पद्धतीच्या बोगस पदव्या आणलेल्या होत्या आणि या बोगस पदव्या असून सुद्धा त्यांना बढती देण्याची जी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली होती, या सगळ्या घोटाळ्याचे सूत्रधार नेमके कोण आहेत, काय आहेत, हे कुणामार्फत केलं जातं, या सगळ्याची चौकशी आता होणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ही बढती दिली गेली त्याच्यावरती हरकती घेण्याची मुदत ही 1 महिन्याची होती। ती तातडीनं बढतीचे आदेश काढत असताना 7 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली। हे सगळं नेमकं का झालं, कशामुळे झालं, कुणाच्या आग्रहाखातर झालं, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या बढती घोटाळ्यामध्ये होते आणि याच सगळ्यांची चौकशी जी आहे ती आता निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फतीनं केली जाईल। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। महापालिकेच्या वर्तुळामध्ये या बातमीची प्रचंड चर्चा झालेली होती आणि अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली। अतिरिक्त आयुक्त जे सामान्य प्रशासन विभाग ज्यांच्याकडे आहे, जे मुख्य आहेत त्या विभागाचे, त्यांनीच या संबंधीचे आदेश आता पारित केलेले आहेत आणि निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत ही सगळी चौकशी होईल। वैभव, ही समिती नेमकी केव्हापर्यंत स्थापन केली जाईल? चौकशी कुठपर्यंत होऊ शकेल? नेमका अहवाल कधीपर्यंत अपेक्षित आहे? याचं काही नियोजन किंवा त्याबद्दलची काही माहिती समोर येते? अजिंक्य, कालमर्यादा जी आहे ती ठरवून देण्यात आलेली नाही, मात्र या संदर्भातले आदेश जे आहेत ही चौकशी करण्याचे किंवा चौकशी समिती नेमण्याचे हे काल आदेश पारित झालेले आहेत। त्यानुसार आता निवृत्त न्यायाधीशांचं जे पॅनल असेल महापालिकेच्या विधी विभागाकडे त्याच्यावरून नियुक्ती जी आहे ती केली जाईल। त्यानंतर समिती गठीत होईल आणि ही चौकशी जी आहे ती केली जाईल। निश्चित कालमर्यादा जी आहे ती अजून त्याबाबतची ठरवण्यात आलेली नाही। या समितीचं कामकाज किंवा त्या कामकाजाचा एकूण सगळा आलेख जो आहे तो सामान्य प्रशासन विभागाकडून आधी आराखडा जो आहे तो या समितीला दिला जाईल आणि त्यानंतर ही चौकशी केली जाईल। बिलकुल वैभव, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचा आपण पाहतो आहोत। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। TET पेपर फुटी प्रकरणामध्ये अनेक जणांना अटक करण्यात आलेली आहे। गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे आणि या अटक सत्रामुळे आता खळबळ माजली असून
आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 5 वर पोहोचली आहे। या प्रकरणाची पाळंमुळं आता खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिलेत आणि यानुसारच डेरे याला अटक करण्यात आल्याचं समजतंय। तर बंगळुरूतून जीए सॉफ्टवेअर कंपनीच्या आणखी एका संचालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत पुण्याचे सीपी अमिताभ गुप्ता सर आहेत। सर, ह्या भरती घोटाळ्याचं नेक्सस आणखीन वाढतच चाललेलं आहे। आज 2 मोठे अटक झालेले आहेत। काय काय कशी 2018 मध्ये जे भरती झाली होती त्याच्यामध्ये जे कंट्रोलर एक्झामिनर होते सुखदेव ढेरे आणि जे जीएस सॉफ्टवेअर जे कंपनीला देण्यात आली होती त्याच्या जे महाराष्ट्राचे जे मालक होते अश्विन कुमार, ते दोघांना आपण अरेस्ट केलेले आहेत। त्याशिवाय 5-6 आरोपी आमच्याकडे जुने आहेत दुसरे केसेसमध्ये, ते कॉमन आरोपी आहेत आणि हे सगळ्यांनी 500 लोक जवळपास ते केसेस मॅनिप्युलेट केलेले आहेत। हा आता 19चा काढला, 19चा असे 2013 पासून असे आरोप होत आहेत। बाकीचे जे आपल्याकडे जे मटेरियल आहे, जे आपण सीजर्स पंचनामामध्ये जे काही सीजर त्याच्या बेसिसवर आणि कंप्लेंट जे एव्हिडन्स आल्यानंतरच आपण पुढील कारवाई करतो। सर, संजय सानप या दलालाही अटक झाली, असे आणखी काही दलाल आहेत त्यांचे आपण शोध पथकं गेलेली आहेत ऑलरेडी, त्यांचा शोध सुरू आहेत आणि नक्की लवकरात लवकर सगळ्याला आम्ही अरेस्ट करू। सर, या तिन्ही घोटाळ्यामध्ये म्हणजे माडा असेल, आरोग्य असेल आणि टीईटी असेल, आतापर्यंत 25च्या वर आरोपी अटकेत आहेत, गजाड आहेत, त्यातले 5-6 बडे अधिकारी आहेत, काही राजकीय कार्यकर्ते, काही दलाल आहेत। आणखीन मोठे अटक होऊ शकते भविष्यात? नाही, जसा जसा एव्हिडन्स येईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू, पण अटक बरेच काही होणार। आणि ही लिंक मुलांपर्यंत जाणार का? काही मुलं अप्रोच होत आहेत आपल्याला? नाही, आपण मुलावर केस वाईज आपण कॉल घेणार आहेत, कितपर्यंत त्याचा रोल आहे त्याचप्रमाणे आपण कॉल घेणार आहेत। ओके, हे होते पुण्याचे सीपी सर अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं की या घोटाळ्याची पाळंमुळं आणखीन खोलवर आहेत, आणखीन बरेचसे दलाल फरार आहेत, त्यांनाही मी लवकरच गजाआड करणार आहोत आणि या सगळ्या तिन्ही घोटाळ्यांचा भांडाफोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आपण पाहिलं पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जी माहिती दिली त्यानुसार येत्या काही काळामध्ये आणखीही अटक होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगानं पोलिसांचा जो तपास आहे तो देखील सुरू आहे। 3 पथकं या सगळ्या तपासात रवाना याआधीच करण्यात आलेली होती। पेपरफुटी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या कारवाईला आता वेग येताना दिसतोय। जीए सॉफ्टवेअरच्या संचालकाला बंगळुरूमधून देखील अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। या टीईटी भरती परीक्षांच्या प्रकरणी आता याचे सगळे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत याबद्दलची चर्चा आता सुरू आहे। परीक्षा विभागाच्या माजी आयुक्ताला देखील या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे बडे अधिकारी या प्रकरणी पोलिसांच्या अटकेत येत असल्या कारणामुळे याची व्याप्ती येत्या काळात आणखीन वाढते की काय अशीच शंका सध्या व्यक्त होताना दिसते। महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेले 3ही शासकीय भरती परीक्षा घोटाळ्यांची साखळी पुणे पोलिसांनी नेमकी उघडकीला आणली आहे। या 3ही भरती घोटाळ्यातले बहुतेक दलाल हे सारखेच असून कॉमन असून याची भरती घोटाळ्यांची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती याविषयी पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्याशी संवाद साधलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पाहूया। महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला आरोग्य भरती घोटाळा, त्यानंतर माडा भरती घोटाळा आणि आता टीईटी घोटाळा, असे तिन्ही घोटाळ्याची सुरुवात झाली ती आरोग्य परीक्षेपासून। पहिली तक्रार जॉईंट सीपी सिसवे सरांकडे आली होती, त्यांनी महिनाभर हे सगळ्याचा स्टडी केला, फॉलोअप घेतला आणि त्यातनं हे सगळे घोटाळ्याची अक्षरशः आपटबारच सुरू झाली। म्हणजे अक्षर शृंखला म्हणूया किंवा रोज एकामागून एक अटकी होत गेल्या आणि आता हे नेक्सस पूर्ण राज्यव्यापी बनून गेलेलं आहे। म्हणजे एमपीतल्या व्यापक घोटाळ्याशी याची तुलना केली जाऊ लागली। सर, सुरुवात कशी झाली याची? आरोग्य भरती उघडकीला म्हणजे आरोग्य भरतीचे पेपर, एक सीचा पेपर झाला होता आणि त्याच्यानंतर डचा पेपर होता आणि त्यावेळेला त्या परीक्षेचा पेपर आधीच फुटला आहे अशा प्रकारच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आमच्या सायबर विभागाकडे केले होते। ते मला भेटले, आमच्या जीसीपीने भेटले आणि आम्ही याच्यामध्ये, कारण लोकांना विश्वासात, तो गुन्हा दाखल नव्हता त्याच्यामुळे लोकांना विश्वासात घेणं खूप गरजेचं होतं, कारण प्रत्येकजण स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता। परंतु आमच्या जीसीपी, आमचे सर्व सायबर पोलीस स्टेशनचे आणि यूडब्ल्यूचे जे अधिकारी आम्ही यांना या कामाला लावलं आणि त्याच्यानंतर त्यामधून जेव्हा आम्हाला तांत्रिक पुरावा हस्तगत झाला त्यावेळेला मग ही माहिती आम्ही शासनाला कळवली। शासनानं त्याच्यानंतर गुन्हा दाखल केला
आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो आरोपी अटक झाले तो त्या गुन्ह्यामध्ये स्पष्ट झालेलं होतं की तो पेपर जो आहे तो पेपर फुटलेला आहे. ज्यांच्याकडे पोहोचला त्यांच्याकडे तपास करत करत एका लिंकपासून दुसऱ्या लिंकपर्यंत म्हणजे खरं तर शेवट ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पेपर आला तिथून ते शोधत 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 आम्ही आलो आणि त्याच्यानंतर उघड झालं की जे सहसंचालक आहेत त्या सहसंचालक बोटले यांनी तो पेपर प्रशांत बडगिरे यांच्या मार्फतीनं तो फोडलेला होता. याच्यात बरेच लिंक आहे, त्याचा तपास अजून सुरू आहे. त्या तपासाची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हाडाच्या याच्यातनं सर टीईटीची लिंक कशी ओपन झाली? आज जीएस सॉफ्टवेअरनं एक केलं होतं आणि हरकळ जे होते त्याच्यामुळे एक ह्या सगळ्यामध्ये माध्यमांचा रोल खूप मोठा आहे की माध्यम जसा हा घोटाळा उघड करत होते त्यावेळेला ज्या लोकांना याबद्दलची माहिती होती ते लोक आम्हाला अप्रोच होत होते. त्याच्यामुळे एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं की ज्या लोकांनी यापूर्वी गैरप्रकार केलेले आहेत ते लोक पकडले जाऊ शकतात. आपण जर त्यांच्याबद्दलची माहिती दिली. पुन्हा सांगतो की तपास ज्या गतिशील पद्धतीने होतोय आपल्याला लक्षात येते की म्हणजे आरोग्य विभागाची भरती करत असताना म्हाडाची माहिती मिळाली. म्हाडाची माहिती मिळाल्यानंतर टीईटीची सुद्धा दुसरी परीक्षा आहे. यामध्ये खूप गोष्टी म्हणजे स्टेटमेंट्स असतील, अटक करणं असेल, स्टेटमेंट्स घेणं असेल, त्याच्यानंतर पुन्हा ते तांत्रिक पुरावे गोळा करणं असेल. त्यामुळे अशा पद्धतीचं की तपासात कोणती दिशा घेतली जाईल, काय स्टँड घेतला जाईल हे सांगणं या ठिकाणी कठीण आहे. तपास जो आहे हा अत्यंत जबाबदारीने करावा लागतो आणि कायद्याची जी चौकट आहे अत्यंत मुळापर्यंत 100% जावं लागणार आहे. लॉजिकल कन्क्लुजनला घेऊन जावं लागणार आहे. पुढची महत्वाची बातमी बघूया. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. परीक्षा मंडळाच्या प्रमुखांकडे पैशांचं घबाड सापडत असल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, बेरोजगारी तसंच इतर सगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकारला धारेवर ठरणार असल्याचं दरेकर म्हणतायत. तर राज्यात होणाऱ्या निवडणुकांविषयी नियम मोडून मनमानी पद्धतीनं या निवडणुका घेत असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे. राज्यात सगळीकडे अनागोंदी कारभार सुरू असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. या सगळ्याच्या विरोधात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. नियम मोडून मनमानी पद्धतीनं निवडणुका घेतल्या जात आहेत असं म्हणत असतानाच हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारला या आणि इतरही महत्वाच्या गंभीर अशा मुद्द्यांवर भाजप घेरणार असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. राज्य सरकारवर त्यांनी चौफेर टीका केलेली आहे. राज्यामध्ये सगळा अनागोंदी कारभार सुरू असल्याचं प्रवीण दरेकर यांचं म्हणणं आहे. परीक्षा मंडळांच्या प्रमुखांकडे पैशांचं घबाड सापडतंय, शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये, बेरोजगारी वाढतीये. या आणि इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर राज्य सरकारला धारेवर ठरणार असल्याचं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलंय. नवी दिल्लीमध्ये विरोधी पक्षांचा सरकारच्या विरोधात सध्या हा लॉंग मार्च सुरू आहे. त्याची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत हा लॉंग मार्च असणार आहे. या लॉंग मार्चमध्ये जवळपास सर्वच विरोधी पक्ष सहभागी झाले, त्यांचे प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत. 12 खासदारांचं जे निलंबन झालेलं होतं त्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधक गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आक्रमक भूमिका घेत आहेत. या अनुषंगानं विजय चौक ते संसद परिसरातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत हा लॉंग मार्च काढला जातोय. निलंबित केल्या गेलेल्या 12 खासदारांना तातडीनं त्यांचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांकडून केली जाते. संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत हा लॉंग मार्च असणार आहे. यानंतर विरोधी पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत ते माध्यमांशीही संवाद साधतील
आपली भूमिका पुन्हा एकदा मांडतील। चलो कम दिसे ये हटा कांग्रेस पार्टी समेत इसको आगे पकड़ो, इसे ले जाके इसको आगे रख लो। निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचं आपण पाहिलेलं होतं। 12 खासदारांचं निलंबन झाल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत ते अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसलेले होते। इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोर विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी आंदोलन देखील केलेलं होतं। आता देखील आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यासोबतच विरोधी पक्षांचे जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। दोस्तों, आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस में आप तमाम दोस्तों का स्वागत है। आज जैसा आप लोगों को बताया गया था, सारे अपोजिशन पार्टीज, लोकसभा राज्यसभा के सारे एमपी यहाँ गांधी स्टैच्यू पे इकट्ठा होकर वहां से यहाँ तक मार्च करके आए हैं। जो इशू है आपके सामने सारे लीडर्स एक एक करके अपनी बात रखेंगे। मैं श्री राहुल गांधी जी से कांग्रेस की तरफ से बात रखने के लिए मैं रिक्वेस्ट करता हूँ। नमस्कार। ये एक बार फिर भैया इसको नीचे कर दीजिए प्लीज। ये एक बार फिर सारी की सारी ऑपोजिशन मिलकर लखीमपुर खेरी का जो मामला है उसको उठा रही है। हमने ये रिपीटेडली कहा है कि एक मंत्री है जिसके बेटे ने किसानों के खिलाफ किसानों को मारा है, जीप के नीचे कुचला है। रिपोर्ट आई है कि ये एक कंस्पिरेसी है, ये एक आइसोलेटेड इंसिडेंट नहीं है। प्रधानमंत्री उस मंत्री के बारे में कुछ नहीं करते हैं। मैं जानता हूं कि जैसे ही मैं यहां ये बोलना बंद करूंगा, आप लोग कोई ना कोई दूसरे सवाल पूछोगे अटेंशन डाइवर्ट करने के लिए। ना मीडिया अपना काम कर रही है, ना सरकार अपना काम कर रही है। रियलिटी ये है कि आज हिंदुस्तान के एक मंत्री ने, उसके बेटे ने किसानों को कुचलने का, जीप के नीचे कुचलने का काम किया है। प्रधानमंत्री कहते हैं कि मैं किसानों से माफी मांगता हूं। एक तरफ कहते हैं माफी मांगता हूं, दूसरी तरफ अपने कैबिनेट में किसान के हथियारे को रखते हैं और उसको हटाते नहीं। तो इसलिए पूरी की पूरी ऑपोजिशन एक साथ आई है। हम ये मैसेज देना चाहते हैं कि जो किसानों के खिलाफ, हिंदुस्तान की आम जनता के खिलाफ किया जा रहा है, उसको हम एक्सेप्ट नहीं करेंगे। धन्यवाद। डीएमके की तरफ से तिरुचि शिवाजी अपनी बात रखेंगे। See, the BJP government, led by Narendra Modi ji. आपण पाहिलं तर विरोधी पक्षाचे हे जे नेते आहेत, सदस्य आहेत, ते केंद्र सरकारच्या विरोधात आपला निषेध नोंदवत आहेत आणि केंद्र सरकारनं या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तातडीनं काहीतरी केलं पाहिजे, 12 खासदारांचं निलंबन मागे घेतलं पाहिजे अशी मागणी देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका। बघत रहा न्यूज 18 लोकमत।